आहे व मरण मला सोमवारी याव पाठीच्या बंधुराया मागन माहेरी धाडाव आहे व मरण ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी घरी दिला ठाव घरी दिला ठाव अवघा सकळही वाव माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी तुका म्हणे की ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सदगुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कोसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी वैसवू पाऊले श्री गुरूंचे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय परम श्रद्धेय परम पूजनीय मातोश्री कैलासवासी रेखाताई प्रकाश जाधव खरं तर आई साहेबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक आपतेष्ट मित्र परिवार परी पाहुणे सगळे सोयरे मंडळी आपण सर्वजण आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी जमलेला आहात आईंच्या पश्चामध्ये त्यांचा कुटुंब परिवार आहे त्यांचे पती आहेत या ठिकाणी श्रीमान प्रकाश नारायण जाधव
त्यांचे मुलं आहेत श्रीमान सचिन प्रकाश जाधव, श्रीमान संदीप प्रकाश जाधव, त्यांच्या सुना आहेत, भाऊ आहेत, बहीण आहे, भाचा आहे, नातवंड आहे. अतिशय गोड असा परिवार या ठिकाणी रेखाताईंचा. आणि खरं तर ताईंच्या जाण्यानं या जाधव परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण आपल्या आई साहेबांना एक सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्षप्राप्ती प्राप्त होण्याकरता ह्या जाधव परिवारानं आपल्या आईसाहेबांच्या निमित्तानं गोड असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन आज ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः संपूर्ण जाधव परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी संपर्क मला झाला, या ठिकाणी श्रीराम साऊंड सिस्टीमचे सर्व आमचे बंधू, आमचे निखिल दादा, खरं तर निखिल दादांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी, वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी, अगदी तुम्हा सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबाराया. कोण तुकोबाराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती आणि वैराग्य हे गुण भरभरून आहेत, असे देहूचे सुप्रसिद्ध असे साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा तुकोबराय सांगतात का आम्ही आमच्या जीवनामध्ये आलो आणि भगवान परमात्म्याची भक्ती केली, पण भक्तीच्या द्वारा आम्ही आमच्या जीवनामध्ये क्रांती केली. आता क्रांती म्हणजे काय लक्षामध्ये घ्या महिला मंडळ, मी काय बोलते समजते ना? म्हणजे माझी भाषा समजते ना? इकडे पुरुष मंडळ समजते ना? हा, जरा शमाना हलवत चला म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजतंय. तुकोबरे सांगतात का आम्ही आमच्या जीवनामध्ये क्रांती केली. आता क्रांती म्हणजे कोण? तुमच्या आमच्यामधली एखादी नाही बरं का. क्रांती म्हणजे काय? जे काम कुणाला जमत नाही ते काम करून दाखवणं, याचं नाव क्रांती आहे. मग ते संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत नामदेवराय, संत सावता महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा, आणि अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, क्रांतीवीर भगतसिंग, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, या लोकांनी आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी कार्य केलं का ते कार्य कुणीच करू शकत नाही, त्याचं नाव क्रांती आहे. आणि तुकोबरे सांगतात आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये भक्तीच्या द्वारा क्रांती केली, पण त्या क्रांतीचा आम्हाला फायदा काय झाला याचा उपदेश करणारा गोड असा 4 चरणांचा भंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल कैलासवासी, ज्या आई साहेबांच्या निमित्तानं कीर्तनासाठी आपण जमलेला आहात, त्या आई साहेबांना आपल्यामधून जाऊन गेले 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला
आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र टला. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. खर तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. आणि ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. पण ऐका, जीवनामध्ये जेवढी आई महत्वाची आहे ना, त्याच तुलनेमध्ये जीवनामध्ये बाप सुद्धा महत्वाचा. सांगेल मी तुम्हाला, जीवनाच्या वाटेवर चालताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन पात्र फार महत्वाचे. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. याला कारण असं आहे, माय बाप स्वतःची आई जर निघून गेली ना, आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळत नाही. आणि मात्र ज्या दिवशी स्वतःचा बाप निघून जाऊ द्या, मात्र त्या दिवशी आपल्या बापासारखा विश्वास, आपल्या बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा मिळणे शक्य नाही. कारण का, आई ती आपली आईच असते आणि बाप तो आपला बाप असतो. पण ऐका महिला मंडळ, आपली आई आपल्यावरती किती प्रेम करते हो. आपली आई माहेरामधून निघून जाऊ द्या, तुम्ही माहेरामध्ये जा आणि 2 दिवस मुक्काम करा. पण मला सांगा, आई माहेरामध्ये नसली का माहेरामध्ये करमतं का हो? सुन सुन वाटतं. कारण का, आईशिवाय माहेरी माहेर वाटत नाही. आईशिवाय माहेरामध्ये आनंदच वाटत नाही. कारण का, प्रेमाची मूर्ती, वात्सल्याची मूर्ती, जिव्हाळ्याची मूर्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली आईच असते. पण ऐका ना, एकदा का हीच आई आपल्या माहेरामधून निघून गेली का त्या दिवशी तुम्ही शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला तुम्ही कितीही आई आई म्हणा, आई म्हणून हाक मारा, पण स्वतःची आई जर निघून गेली ना, आपल्या आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या बाईला येत नाही. आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची गसर शेजे नारीला येईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, निळ्या अभाळा एवढा तिच्या मायेचा पदर. आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. आई म्हणायला किती गोड वाटतं. आई हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं मायबाप. पण आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, दोन्हींचा मिलाप म्हणजे आई. त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं ना, म्हणून त्यानं आईसारखं दैवत आपल्या घरामध्ये निर्माण केलेलं आहे. आज या आई तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या. आईंच्या फोटोकडे जर बघितलं तर गोड असा आईंचा चेहरा, सात्विक असा आईंचा चेहरा, अतिशय गोड अशी मूर्ती आहे. पण त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. पण म्हणतात ना, परमेश्वरी सत्तेपुढे आपला विलास चालत नाही. ज्याचं भरलं त्याला मात्र जावंच लागतं. अगदी ह्या न्यायाप्रमाणे आई तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या. पण लक्षामध्ये घ्या, आई निघून गेल्या, आईच्या पश्चामध्ये आईंचे पती आहेत, आईच्या कपाळावरती कुंकू आहे. सांगेल महिला मंडळ, जीवनामधली कोणती स्त्री असू द्या, पण ज्या दिवशी पतीच्या अगोदर निघून गेली त्याला आयहू मरण म्हणतात. पतीच्या अगोदर गेली त्याला म्हणतात सौभाग्याचं मरण. आहे व मरण मला सोमवारी याव, पाठीच्या बंधुराया मागन माहेरी धाडाव. आयहू मरण म्हणजे सौभाग्याचं मरण आहे. एखादी आहिवबाई जाऊ द्या, पण त्या आहिवबाईला शेवटच्या सणाला साडी कुणाची नेसावी लागते हो? माहेराची, आपल्या भावाची. आहिव मरण आहे. आई निघून गेल्या. पण ऐका, सौभाग्याचं जरी मरण असलं पण एका पती आणि पत्नीची ताटातूट झालेली आहे. असं म्हणतात का खरी गरज साठी नंतर पतीला पत्नीची असते, पत्नीला पतीची असते. पण ह्या वयामध्ये ह्या ताई
आज या परिवारामधून निघून गेल्या. एका पत्नीचं प्रेम या ठिकाणी हरवलंय, एका आईचं प्रेम या ठिकाणी हरवलंय. पण लक्षामध्ये घ्या, एकदा का आई निघून गेली, मात्र आईसारखं प्रेम जगामध्ये पुन्हा कुठेच मिळत नाही. कारण का, आई ती आपली आईच असते. अतिशय हा गोड असा परिवार. आईनं गोड संस्कार दिले, गोड शिक्षण दिलं, पण आई परिवारामधून निघून गेल्या. ऐका, प्रत्येक आई बाप आपल्या मुला मुलीसाठी काबाड कष्ट करतात. माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, माझ्या ताईला चांगलं सासर भेटलं पाहिजे. माझ्या मुलाकरता, माझ्या मुलीकरता शेतामध्ये राबणारी आणि काबाड कष्ट करणारी, कामधंदा करणारी आपली आईच होती. पण ऐका ना, जुन्या काळचे दिवस आठवा. जुन्या काळचे म्हणजे कोणते हो? का आपण आपल्या माहेरामध्ये होतो ते दिवस. आता जुन्या काळचे दिवस किती गरिबीचे, किती गरिबीचे, की आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं, पिण्याकरता पाणी सुद्धा नसायचं. मुलाने शाळेमधून घरी यावं, आई मला फार भूक लागली ग, बाबा मला फार भूक लागली हो. आईनं घरामध्ये जावं, टोपलं उघडून बघावं, पण टोपल्यामध्ये भाकरीचा कण नाही. आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, आईनं बापाकडे बघावं, बापाचे डोळे भरून यावेत की अरे माझा छोटासा मुलगा आहे, खाण्यासाठी मागतोय ना, पण आमची एवढी गरिबी आहे ना, घरामध्ये खाण्याकरता काहीच नाही. पण ऐका, या संकटामध्ये आपली आई कधी हरली नाही. आपल्या आईनं भर उन्हामध्ये दुसऱ्याच्या बांधावर जावं, हाडाचे काढ करावेत, रक्ताचं पाणी करावं, 2 पैसे कमवावे, अन्नधान्य घ्यावं, घरी यावं आणि आपल्या मुलाला खाण्यासाठी द्यावं ना. एवढी त्या आईची गरिबी. पण माझ्या कुटुंबाकरता, माझ्या मुलाकरता परिश्रम करणारी आणि काबाड कष्ट करणारी तुमची माझी माऊलीच होती. कवी नारायण सुरू यांची गोड कविता आहे. हंबरुण वासराले हे, हंबरुण वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. हंबरुण वासराले आया माया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पान्हा. पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. हंबरुण वासराले. इतकी काबाड कष्ट करणारी, परिश्रम करणारी ही माऊली आपली आईच असते. पण हे परमेश्वरा, आमची आई आता आमच्या घरामध्ये नाही, पण आमच्या ह्याच आई साहेबांना सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता आजचं हे कीर्तन आहे. विठाला विठाला खरं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे, तथा पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. पण ऐका, हल्लीचा वर्तमान काळ असा आहे, आताच्या वर्तमान काळामध्ये अनेक लोक कधी कधी म्हणतात ना, कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं पुण्यस्मरण, आणि कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला, बरोबर ना. कधी कधी बोलता बोलता आपण सहज बोलतो. पण मला सांगा पुरुष मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतो? प्रवचन असतं 1 तास, बरोबर आहे. कीर्तन असतं महिला मंडळ, कीर्तन असतं 2 तास. पिक्चर असतो वा 3 तास, ते नाही सांगावं लागत. आणि तमाशा असतो रात्रभर. पण काय देणं घेणं, आपलं कीर्तन आहे 2 तास. पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ कुशाल नाही म्हणता. पण आता हो म्हटलात, हे माझं भाग्यच आहे. मात्र विठाला 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 पण खरं तर श्राद्धाच्या निमित्ताने आपण कीर्तन का केलं पाहिजे, याचं कारण असं आहे, आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती असू द्या, आपले आई वडील, आपली आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, त्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काय कीर्तन करतो ना, त्याच्यामुळं काय होतं आहे का,
त्या गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होत असते. स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये वर्णन करतात. संक्रो नरका येव कुलघ्नानाम कुलसच पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडदान जर लोप पावलं ना, आपले पितर रुष्ट होत असतात. कारण आपल्या पितरांना गरज असते ते आपण कुठं पिंडदान केलं पाहिजे, कुठे ज्ञानदान केलं पाहिजे, कुठे अन्नदान केलं पाहिजे. आता पिंडदान जे सकाळी घरामध्ये झालं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ज्ञानदान. ज्ञानदान म्हणजे काय, जे आपलं आत्ता चालू आहे ते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. जेवढी जास्त लोक आईंच्या नावाने या ठिकाणी जेवतील तेवढ्याच उच्च कोटीची सद्गती या आईंना प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनही विधी करतात. आणि एकदा काही आपण केलं का तुका म्हणे पितरू आशीर्वाद देती. आता जे पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात ना, तेच पितर तुम्हाला आम्हाला शाप कटाद्याचे करीती पितर, कटाद्याचे करीती पितर, कटाद्याचे करीती पितर, कटाद्याचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. गळेची नागर बनवेची नागर, गळेची नागर बनवेची नागर. आहा कटात्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. आता आहा कटा म्हणजे काय तू कोबऱ्यात सांगतात. आहा कटा म्हणजे बोट मोडणं. महिला मंडळ लक्ष आहे ना माझ्याकडे. आहा कटा म्हणजे काय, बोट मोडणं. बोट कसे मोडतात माहिती का, कधी मोडले का कोणाच्या नावानं, मला नका मोडून दाखवू. पण एकदा का पितरांच्या नावानं पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान हे जर केलं नाही ना, तर आपलेच पितर तुमच्या आमच्या नावाने बोट मोडतात. आणि एकदा का आपल्या पितरांनी तुमच्या आमच्या नावाने बोट मोडले का आपला प्रपंच आपण किती सुखी करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्या प्रपंचामध्ये सुख काही मिळत नाही आणि दुःख मात्र संपत. याचं कारण तेच आहे. पण या जाधव परिवारानं आपल्या आईसाहेबाच्या निमित्तानं गोड असा कार्यक्रम आज या ठिकाणी केलाय. पण हे परमेश्वर आमच्या आईला सद्गती प्राप्ती होऊ दे, हीच आपली सर्वांची उत्कंठा आहे. विठाला विठाला न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. तुकोबऱ्या सांगतात का न लगे मरावे म्हणजे आम्हाला मरावं लागत नाही. याच्या उलट तुम्ही आम्ही या ठिकाणी आलात, प्रत्येकाला मरावंच लागतं. जातस्य ध्रुवा मृत्यू, जन्माला आलेला आहात, मरायचं आहे आणि मेलात पुन्हा जन्म घ्यायचा आहे. मृत्यूश ध्रुवा जन्म. तुम्ही सांगायला सोपं आहे, काय अवघड आहे. जन्माला यायचं आणि मरायचं या काय अवघड गोष्टी आहे का. पण लक्षामध्ये का तुकोबऱ्या म्हणतात आम्ही या ठिकाणी जन्माला आलो देवा, आमची फजिती झाली. कारण का ज्या मानव देहाला आपण आलात, हा देह वासना असेल, पाप असेल, आपलं वाईट कर्म असेल, याच्या बंधनामध्ये हा मानवी देह अडकलेला आहे. आपण या ठिकाणी आलो, पण आपण आपल्या स्वइच्छेनं आलोच नाही. आपण इथं आलो ते तुमच्या आमच्या कर्मामुळे आलो. आपण या ठिकाणी आलात पण दुःख मात्र भोगावं लागतं. म्हणून देवा आम्हाला जन्मही नको आणि आम्हाला मरण सुद्धा नको. कारण का जन्म आणि मरण ह्या गोष्टी फार अवघड आहेत. पण तरी सुद्धा जन्माला आपण आलेला आहात, मरायचं प्रत्येकालाच आहे. मला सांगा, तुम्ही असं कधी ऐकलंय का हो, का एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेल असण्यास ऐकलंय का. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. मग तो राजा असू द्या, तो फकीर असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो भिकारी असू द्या, प्रत्येकाला मरावं लागतं. लांबचं जाऊ द्या, आपण आपल्या व्यवहारामधलं उदाहरण घेऊ. 2021 मध्ये आपल्याकडे एक रोग आला होता. त्या रोगाचं नाव सांगता येईल का तुम्हाला. पुरुष मंडळ, तुम्हाला बोर झाला का, मी घरी जाऊ का, असं काय नाही ना, जरा फ्रेश बसा. मग 2021 मध्ये आपल्याकडे एक रोग आला होता. त्या रोगाचं नाव सांगता येईल का. कोणता रोग होता तो, कोरोना. आता लक्षामध्ये घ्या, जेव्हा कोरोना आला त्या कोरोनामध्ये अनेक श्रीमंत लोक गेले आणि गरीब सुद्धा गेले. पैशावाले गेले, लखोपती गेले, कोट्याधीश गेले, अब्जाधीश गेले. म्हणजे श्रीमंत गेले आणि भिकारी पण गेली, लहान मुलं गेली,
तरुण माणसं गेली आणि म्हातारी माणसं पण गेली. पण लक्षामध्ये घ्या, या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. मग कोण वाचले सांगता येईल का? त्यांचं नाव गाव पत्ता काही सांगता येईल का? सांगू का? मग सांगू. एक म्हणजे मी, बरोबर आहे का? आणि दुसरे म्हणजे तुम्ही. आता आपण वाचलात, पण कशासाठी बरं? दुसऱ्याचे बाण करण्याकरता का? अजिबात नाही. दुसऱ्याशी भांडणं करण्याकरता का? अजिबात नाही. दुसऱ्याची निंदा करण्याकरता का? नाहीच. आपण या ठिकाणी आलेला आहात, लक्षामध्ये घ्या. जर एवढे लोक मेले असतील आणि एवढ्या लोकांमधून आपण जर जिवंत असाल ना, मात्र भगवान परमात्म्याचे तुमच्या आमच्यावरही उपकारच आहेत. कारण का? ज्यानं हा देह दिलाय, पण कशासाठी जने दिलाय? हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जगद जीवन नारायण, काही न गुण दयाचे, तोया भिवारे जाती, तोया भिवारे जाती. हा देह दिलाय, पण कसा दिलाय? जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जगद जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. ज्यानं हा देह दिलाय, पण कसा दिलाय? जेने हा जीव दिला दान. आता दान दिला म्हणजे कसा दिला हो? विकत दिला का फुकट दिला? आपण जन्माला आलो, तुम्हाला मला देह भेटला, पण मला सांगा, विकत भेटला का फुकट भेटला? फुकट भेटला. पण आपला स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट फुकट भेटली का तिची आम्हाला किंमत कळत नाही. तुम्ही सांगाल, महाराज कसं काय फुकट भेटलं? तर ऐका, जन्माला आपण आलो त्यावेळेला देवानं सांगितलं होतं का, हातांचे 2 लाख रुपये द्या? भेटला का देव? पायाचे 4 लाख द्या, डोळ्यांचे 10 लाख द्या, दाताचे 32 लाख द्या आणि किडनीचे 50 लाख द्या. म्हटला का देव? म्हटला का देव? आणि देव म्हटला जरी असता तरी आपण दिले असते का? आपण एवढे प्रामाणिक ना? तुम्हीच म्हणा, मी काही म्हणत नाही. पण लक्षामध्ये घ्या, तुम्हाला मला हा देह मिळालाय ना, हा देह फार अनमोल आहे. अनमोल असा देह आहे, तुम्हाला मला भेटलाय. पण प्रत्येकाचा नाश हा निश्चित आहे. जन्माला आलात, मरावं लागेल. पण तुकोबऱ्या गोड सांगतात, आम्ही या ठिकाणी आलो, तुम्ही ज्या यमाला घाबरता, त्या यमाला आम्ही अजिबात घाबरत नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. त्यांचा अधिकार किती मोठा होता का ज्यांचं नाव यमाने ऐकलं का त्यांना कापरी भरायचे. असं कोण? असे तुकोबर आहे. आणि असे तुकोबर सांगतात का यमाला आम्ही घाबरत नाही. त्या यमावर, त्या काळावर आमची सत्ता आहे. तुम्हाला गोडाचं उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल संत म्हणतात, यमाला आम्ही घाबरत नाही, काळाला आम्ही घाबरत नाही. ऐका, श्री क्षेत्र आळंदीमध्ये इंद्राणीच्या काठावर 4ही भावंड बसलेले होते. संत निवृत्तीनाथ दादा, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताई आई साहेब 4घही बसले होते. आणि तेवढ्यामध्ये माऊली म्हटले, दादा आता मला जावं लागेल, जगाचा निरोप घ्यावं लागेल. दादा माझं आता कार्य संपले. माऊलींचे वाक्य दादांनी ऐकले आणि दादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्ञाना, अरे असं का बोलतोस? इतकं लवकर तू चाललास कसं काय? दादा पण तुमच्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही हो दादा, रडू नका तुम्ही. नाही ज्ञाना, मला फार वाईट वाटतं. जेव्हा आई निघून गेली तेव्हा दुःख वाटलं नाही, जेव्हा बाबा निघून गेले तेव्हाही दुःख वाटलं नाही. पण आज तू म्हटलंस ना आता निघायचंय, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. नाही ज्ञाना, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाशी जाणे. जर आईबाप पाठीमागं राहिले आणि मुलं जर लवकर निघून गेले ना, मात्र ते दुःख आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. नाही ज्ञाना, जाऊ नकोस. दादा अहो, झाडावरचा कावळा कावकाव करतोय, मला घेण्यासाठी यम आलाय. निवृत्तीनाथ दादा उठले, त्या यमाकडे बघितलं, अशी 2 बोटं वर केली आणि यमाला वाटलं दादा सांगतात का 2 वर्षांनी पुन्हा ये. यम पुन्हा निघून गेला.
2 वर्ष झाले. पुन्हा यम त्या ठिकाणी आला. दादा यम आलाय हो, आता मला निघावं लागेल. नाही ज्ञाना, अजिबात जायचं नाहीस. सोपान काका उठले, यमाकडे बघितलं आणि अशी 2 बोट वर केली. यमाला वाटलं सोपान काका सांगतात का 2 वर्षांनी पुन्हा ये. किती मोठा अधिकार असेल हो संतांचा. संतांनी यमाकडे बघावं, 2 बोट वर करावी आणि यमानं पुन्हा निघून जावं. किती मोठा अधिकार. समजा तुम्हाला मला घेण्यासाठी यम जर आलाच आणि आपण जर अशी 2 बोट वर केली तर चालेल का? नाही, आपण बोट वर करायचे, तुम्ही राजकारणामध्ये आणि आम्ही फक्त कीर्तनामध्ये. बरोबर आहे. पण संतांचा अधिकार किती मोठा. यम निघून गेला. 2 वर्ष झाली, पुन्हा यम त्या ठिकाणी आला. आता मात्र आदिशक्ती मुक्ताई आईसाहेब उठल्या. यमाकडे बघितलं, अशी 2 बोट वर केली आणि यमाला वाटलं मुक्ताई आईसाहेब सांगतात का 2 वर्षांनी पुन्हा ये. यम पुन्हा निघून गेला. 2 वर्ष झाली, पुन्हा यम आला. मात्र आईसाहेबांनी बघितलं, रागावल्या, चिडल्या. म्हटल्या काय रे यम्या, तुला माझी भाषा समजत नाही का? यम थरथर कापू लागला, घाबरलं यम. आईसाहेब काय झालंय, शांतपणे सांगा. तुला सूचना केली होती ना यमा? अरे आलाच का सकाळी? आईसाहेब अहो मला वाटलं तुम्ही 2 बोट वर केली, मला वाटलं 2 बोट म्हणजे 2 वर्ष. मुक्ताई आईसाहेब म्हटल्या नाही यमा, त्याचा अर्थ असा नाही, तू आता नीट ऐकून घे. माझे 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाहीच. माझं 1 बोट म्हणजे चंद्र आहे आणि दुसरं बोट म्हणजे सूर्य आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य या ठिकाणी आहे तोपर्यंत माझ्या दादाकडं तू बघायचं सुद्धा नाहीस. पण सांगेल मी तुम्हाला, जोपर्यंत आळंदीमध्ये माझे माऊली ज्ञानोबऱ्या समाधीस्थ आहेत ना, तोपर्यंतच या जगामध्ये चंद्र सूर्य आहे. यवत चंद्र दिवा करू म्हणून संत म्हणतात, ज्या यमाला तुम्ही घाबरता, ज्या काळाला तुम्ही घाबरता, त्या यमाला आम्ही अजिबात घाबरत नाही. कारण तुकोबरे म्हणतात, तुम्हाला मरावं लागत असेल, आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला मरावं लागत नाही. अभंगाचे पहिले चरण. न लगे मरावे, 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 न लगे न लगे मरावे ऐसा ठाव दिला. देवी तू कोबरे म्हणतात, आम्ही या ठिकाणी आलो पण आम्हाला मरावं लागत नाही. कारण का? यमाला आम्ही घाबरत नाही, यम आम्हाला घाबरतो. पण तुकोबरे सांगतात, यम आम्हाला घाबरतो, आम्ही असं केलं तरी काय? तर दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस.
देवाच्या नावाचं चिंतन आम्ही केलं, देवाचं नामचिंतन आम्ही केलं. लक्षामध्ये घ्या, आपण सुद्धा या ठिकाणी आलात, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. पण आत्ताचा काळ एवढा अवघड आहे, आत्ताच्या काळामधले अनेक लोक देव आहे असं मानतच नाही. काय देव आहे असं मानतच नाही. देवाला न मानणारे अनेक लोक आत्ताच्या काळामध्ये आहेत. पण ऐका, तुम्हाला मी एक वाक्य सांगेल, तुम्ही देवाला माना किंवा न माना, तुम्ही देवाला माना किंवा न माना, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना, मात्र त्या दिवशी तुमच्या घरापुढे पाहुणे जमा झाल्याशिवाय राहणार. आलं का लक्षात? मग माना किंवा नका म्हणू, त्याला काय गरज आहे. ममे वंशो जीव लोके जीव भूता सनातन हा. म्हणून आपण या ठिकाणी आला तर मुख दिले, मुखानं काय केलं पाहिजे? पहिलं कर्तव्य काय? का भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. मुखाचं दुसरं कर्तव्य काय? का सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य बोलायचंय, साच बोलायचंय आणि खरं बोलायचंय. तुकोबरे म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये खरंच बोललो, आपण सुद्धा या ठिकाणी आलात पण खरं बोललं पाहिजे. कारण तुकोबरे सांगतात, ज्या दिवशी या जगासोबत आपण खोटा व्यवहार केला, या जगासोबत आपण खोटं वागलो का, त्या दिवशी हे जग सुद्धा आपल्याशी खोटंच वागणार आहे. एका गावामध्ये एक श्रीमंत असा गृहस्थ राहत होता आणि त्याच गावामध्ये एक फुकटचं खाणारा होता. आता फुकटचं खाणारा समजतो ना तुम्हाला? म्हणजे कुठं चहा जर प्यायला जर गेलो, दिलं तरी बिल पण खिशामध्ये पैसेच नाही. कुठं जेवण करण्यासाठी जर गेलो, दिलं तरी बिल पण खिशामध्ये पैसेच नाही. म्हणजे दुसऱ्याचं खायचं, आपलं द्यायचं नाही, त्याला काय म्हणायचं? फुकटचे खाणारे. आणि तो त्या गावातला फुकटचा खाणारा होता. नाही मग दुसऱ्याचा खायचा, गावातल्या लोकांचा खायचा, आणि म्हणून गावातल्या लोकांनी त्याला फुकटे असं नाव ठेवलं होतं. तो त्या गावातला फुकट्या होता. आता तो असा करायचा, एकदा की लोकांचा जेवायचा टाइम झाला, त्यांच्या दारासमोर जायचा. आणि एक दिवस काय झालं, हाच फुकट्या त्या श्रीमंताच्या घरासमोर गेला आणि श्रीमंत नेमका जेवण करण्याकरता बसला होता. तेवढ्यामध्ये हा तिथे गेला. म्हटलं, काय श्रीमंत साहेब, अहो काय चाललंय तुमचं? श्रीमंत म्हटले, काय नाही, जेवण करतोय, या ना जेवायला. आता आपली परंपराच ती आहे, अतिथी देवो भव. दारावरती कुणी येऊ द्या, पण पाणी घ्या, चहा घ्या, नाश्ता करा, जेवण करा असं म्हणतो आपण, आणि म्हटलंच पाहिजे. श्रीमंत म्हटला, जेवण करतोय, या ना जेवायला. आता तेवढंच पाहिजे होतं. हे लगेच आतमध्ये आलो आणि जेवण करण्यासाठी बसलो. पण लक्षामध्ये घ्या, घर श्रीमंताचं होतं आणि बेत बऱ्यापैकी होता. 4-5 प्रकारच्या भाज्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या होत्या. मग त्यानं विचार केला, यांच्या घरी एवढं सुंदर जेवण मिळतंय, मग आपण रोज गावभर येण्यापेक्षा, रोज गावातील 17 घरं फिरण्यापेक्षा एवढं भारी जेवण मिळतंय, मग आपण रोज जेवायला कुठं आलं पाहिजे. म्हटलं श्रीमंताच्या घरी, बाकी नकोच म्हटलं कुठं. आणि असं करता करता ऐका, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सगळा आठवडा संपला, पण ही फुकट रोज जेवायला कुठं? श्रीमंताच्या घरी. आणि मग काय सांगता, एक दिवस मालकीनबाई फार तापल्या. आणि महिला मंडळ, कधी कधी बायका फार तापतात, बरोबर आहे ना? हा बिचाऱ्या हा म्हणतात, कधी कधी बायका फार तापतात. ती फार तापली. म्हटली, काय हो, आपल्या गावातला फुकटा येतो, म्हटली फुकटचं खातो, निघून जातो, आज जर आला त्याला हुसकावूनच लावते. म्हटली श्रीमंत म्हटला, थांब, तू गडबड नको करू, माझी गावात जरा बऱ्यापैकी इमेज आहे, मला गावातले लोक बऱ्यापैकी मानतात, आणि तू जर त्याला जर काही बोललीस तर माझं काही खरं नाही. म्हटला त्याला हुसकावून लावू आपण, पण प्लॅन करू. म्हटली काय प्लॅन करायचा? बस म्हटले खाली. 2 जण खाली बसले. श्रीमंत म्हटला, एक काम कर, आज संध्याकाळी तू आम्हाला जेवणासाठी भज्याची आमटी कर. भज्याची आमटी माहिती ना महिला मंडळ? भजे भजे भजे, हा तोंडाला पाणी येऊ द्यायचं नाही, भज्याची आमटी कर. मग त्यानं काय होईल? म्हटली आमटी, आमटी अशी करायची, आमटी करायची पण आमटीमध्ये मीठ घालायचं नाहीच. म्हणजे आमटी बनवायची पण आमटी आळणी बनवायची. मग त्यानं काय होईल? म्हटलं काय नाही, आम्ही दोघं जेवण करण्याकरता बसू, एक घास तोंडामध्ये घातला आणि एकदा का मला आमटी आळणी लागली का आपण दोघांनी लगेच भांडण करायचं. म्हटली पण सुरुवात कुठून करायची? तो म्हटलं, घाबरू नको, मी सांगतो. ज्या वेळेला मी घास तोंडामध्ये घातला, मला आमटी आळणी लागली का मी तुला बोलेल. म्हटले, मी म्हणेल तुला, का ग तुला भाजी करता येत नाही का? तू भाजीमध्ये मीठ टाकलं नाही का? तुझ्या आईनं हे शिकवलं का? तुझे डोळे फुटले का? आणि एकदा का मी तुला असं म्हटलो का तू मला उलट बोलायचं? वाटलं सर एक काम कर, तू मला शिव्या सुद्धा दे.
काय म्हटलं महिला मंडळ? वाटलं सर एक काम कर, तुम्हाला शिव्या सुद्धा दे. आता हिनं विचार केला, बाई लग्नाला 10-12 वर्ष झाले पण अजून कधी शिव्या द्यायचा चान्स आला? बिचारे खुशाल नाही म्हणतात, आला नाही. आणि आता मिळताय तर नाही कशाला म्हणायचं म्हटली, हरकत नाही म्हटली, भरपूर शिव्या देते, जबरदस्त भांडण करायचं काहीच हरकत नाही म्हटली. सगळा प्लॅन त्या ठिकाणी ठरला. संध्याकाळची वेळ झाली, सुंदर असं भोजन त्या ठिकाणी बनवलेलं आहे. दोघं जण जेवणाकरता बसले आणि तेवढ्यामध्ये हे फुकट दारामध्ये आलं. म्हटलं श्रीमंत साहेब, अहो काय चाललंय तुमचं? श्रीमंत म्हटले काय नाही, जेवण करतोय, या ना जेवायला. आता तेवढंच पाहिजे होतं. लगेच आतमध्ये आलं आणि जेवण करण्यासाठी बसलो. ताटं वाढण्यामध्ये आले, श्लोक झाला आणि श्रीमंताने घास तोंडामध्ये घातला. पण तोंडामध्ये घास घातल्या घातल्या श्रीमंताला आमटी कशी लागली? आळणी. लगेच ठरलं होतं भांडण करायचं. म्हटलं का ग, तुला भाजी करता येत नाही का? भाजीमध्ये मीठ टाकलं नाही का? तुझे डोळे फुटले का? तुझ्या आईने हे शिकवलं का? आता इलाही राग आला. एवढं उलट बोलली, नवऱ्याला एवढ्या शिव्या दिल्या का 101 शिव्या दिल्या आणि एक शिवी पण रिपीटच केली नाही. आता याला वाटलं अरे भरपूर शिव्या खाल्ल्या पण काय करावं? म्हटला मीच म्हटलो शिव्या दे, आता घ्या म्हटलं शिव्या ऐकून. भरपूर त्या ठिकाणी शिव्या खाल्ल्या. यालाही राग आला. कोपऱ्यामधली काठी आपल्या हातामध्ये घेतली आणि बायकोला खुणावलं. म्हटलं तू पळ आता पाठीमागच्या बेडरूम मध्ये. ती पळाली. बायको पाठीमागच्या बेडरूम मध्ये गेली. हा सुद्धा हातामध्ये काठी आहे, काठी घेऊन बायकोच्या पाठीमागच्या बेडरूम मध्ये गेला. आणि श्रीमंतानं काय केलंय का, आपल्या हातामधली काठी बेडवरती अशी मारायला सुरुवात केली आणि बायकोला म्हटला तू एक काम कर, म्हटला तू आता मोठ्या मोठ्यानं रड. आता हा श्रीमंत बेडवरती काठी आपटतोय, श्रीमंताची बायको मालकीनबाई मोठ्या मोठ्याने रडते. आणि ज्या वेळेला हा सगळा आवाज फुकट्यानं ऐकला ना, फुकट्या म्हटला अरे अरे यांचे एवढे भांडणं झाले, श्रीमंतानं बायकोला फार मारलं, मालकीनबाई फार रडतात, यांचे एवढे भांडणं झाले, यांच्या एवढ्या मोठ्या भांडणामध्ये इथं जेवणात काहीच अर्थ नाही म्हटला. फुकट्या उठला, पुढच्या दारामधून निघाला आणि पाठीमागच्या बाजूला जाऊन उभा राहिला. आता श्रीमंताला वाटलं एवढे आमच्या कडाक्याचे भांडण झाले, नक्की फुकट्या निघून गेला असेल. श्रीमंत म्हटले थांब जरा गपचूप बघून येतो. श्रीमंत पुढे आले, हॉलमध्ये डोकावून बघितलं पण श्रीमंताला हॉलमध्ये फुकट्या दिसला नाही. आनंद वाटला, अगं लवकर पळते, आपला प्लॅन सक्सेस झाला. तीही पळत आली. दोघं जण हॉलमध्ये बसले आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागले. तो म्हटला का ग, मी तुला कसं खोटं खोटं बोललो? ती म्हटली का हो, मी तुम्हाला कशा खोट्या खोट्या शिव्या दिल्या? तो म्हटला का ग, मी कशी खोटी खोटी काठी उचलली? ती म्हटली का हो, मी कशी खोटी खोटी बेडरूम मध्ये पळाले? तो म्हटला का ग, मी तुला कसं खोटं खोटं मारलं? ती म्हटली का हो, मी कशी खोटी खोटी रडले? आणि तेवढ्यामध्ये हे फुकट पाठी मागून दारामध्ये आलं. ते म्हटलं का हो साहेब, मी कसा खोटा खोटा गेलो होतो? विठाल विठाल विठाल. दृष्टांत संपला पण सिद्धांत लक्षामध्ये घ्या. जगाशी खोटं बोललात का आपलं पण कसं होणार आहे? खोटच. पण तुकोबरे म्हणतात आम्ही आमच्या मुखानं बोललो असेल विठ्ठल बोललो, बघितलं असेल विठ्ठलच बघितलं असेल, पाहिलं असेल विठ्ठलच पाहिलं असेल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे. आम्ही या ठिकाणी आलो, ज्या भगवंतानं आम्हाला गोड असा देह दिलाय ना, त्या देहानं आम्ही काय केलं? देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तो
तुकोबरे सांगतात, देवे दिला देहा भोजना, फक्त खाण्यासाठी दिलाय का? भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. तुकोबरे म्हणतात, आम्ही या ठिकाणी आलो, भगवान परमात्माचं एवढं नामचिंतन केलं, देवाचं एवढं नामचिंतन केलं का देवानं काय केलं? उपकार केला. कुठला उपकार? माझ्या उपकारासाठी. आणि वागविला मौन कंठी, भगवंतानं उपकार केला. कोणता उपकार? आम्ही जन्माला आलो पण मरावं लागत नाही, बीज भाजूनी केलेलं आहे. आम्हा जन्म मरण नाही, नाही आम्हा जावे मरावे लागत, असो अखंडित जैसे तैसे. तुकोबरे म्हणतात, आम्हाला मरावंच लागत नाही. देवानं हा उपकार केला आणि देवाच्या उपकारासाठी आम्ही देवासाठी काय केलं? पुढे उत्तरार्धामध्ये सांगितलंय, वागविला मौन कंठी, त्याचं नाव आम्ही आमच्या कंठामध्ये वागवलं. आता पुरुष मंडळ लक्षामध्ये घ्या, मिळवणं आणि वागवणं याच्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे. आता मला सांगा, श्रीमंती मिळवणं सोपं आहे पण श्रीमंती वागवणं सोपं आहे का अवघड आहे? तुम्ही काय नाराज आहे का? मग बोलत चला. श्रीमंती मिळवणं सोपं आहे पण श्रीमंती वागवणं अवघड आहे. पैसा मिळवणं सोपं आहे पण पैसा वागवणं अवघड आहे. बायको मिळवणं सोपं आहे पण बायको वागवणं लईच अवघड आहे का? बरं, अवघड जास्त दिसतंय तुमचे चेहरे बघितल्यानंतर, पण म्हणून लक्षामध्ये घ्या. तुकोबरे म्हणतात, मिळवला नाहीच, आम्ही काय केला? तर वागविला मौन कंठी, त्याचं नाव आम्ही आमच्या कंठामध्ये वागवलं. देवानं अजून आमच्यासाठी काय केलंय? घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. देवानं काय केलं? त्याच्या घरामध्ये आम्हाला जागा दिली. आता लक्षामध्ये घ्या, एखादा अनोळखी व्यक्ती असेल, त्याचा आपलं कधी फोन नाही, त्याचं आपलं कधी बोलणं नाही, आणि असा अनोळखा व्यक्ती आपल्या घरी जर आला ना, मला सांगा त्या व्यक्तीची जागा आपल्या हॉलमध्ये असणार का पोर्चमध्ये असणार? हो, कुठे असणार? पोर्चमध्ये. कारण का तिची आपली कधी ओळख नाही, कधी फोनवरती बोलणं नाही, तिची जागा आपल्या पोर्चमध्ये असणार. समजा पुरुष मंडळ उद्या तुमच्या घरी जर मी चहा प्यायला जर आलेच, तुम्ही घाबरू नका पण हो म्हणा. जर मी आलेच तर माझी जागा तुमच्या पोर्चमध्ये असणार का हॉलमध्ये असणार? हो, कुठं असणार? बरं झालं तुम्ही हॉलमध्ये म्हटले, बरं वाटलं मला. महिला मंडळ, तुमची जवळची मैत्रीण तुमच्या घरी जर आली, तिची जागा तुमच्या हॉलमध्ये असणार का किचनमध्ये असणार? हो, नाही, ते सांगायची अजिबात गरज नाही. आणि तुमचा जीवश कंठश मित्र तुमच्या घरी जर आला आणि तो म्हटला मला तुझ्याशी आतलं बोलायचंय, अशा मित्राची जागा तुमच्या हॉलमध्ये असणार का आतल्या बेडरूममध्ये? विषयच नाही. आणि म्हणून तुकोबरे सांगतात, देवाचं एवढं प्रेम संपादन केलं, देवाचा विश्वास संपादन केला का आमची जागा देवाच्या आतल्या घरामध्ये आहे. कारण देव आणि भक्त आमच्यामध्ये आता कुठल्याच प्रकारची दुरी नाही. देव आणि भक्त आम्ही आता एक झालो. मी तू पण जाऊ दे दुरी, एकाची घोंगडी पांगोर हरी. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. आणि म्हणून तुकोबरे म्हणतात, देव आणि भक्त आता आमच्यात कुठल्याच प्रकारचं अंतर नाही, कुठल्याच प्रकारची दुरी नाही. देव आणि भक्त आम्ही आता एके ठिकाणी झालेला आहोत, एका ठाई झालेला आहोत. अभंगाचे शेवटचे चरण. तुका मने के ठाई, तुका मने के ठाई, तुका मने के ठाई, ठाई, तुका मने के ठाई, तुका
म्हणे के ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आई विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई विठोबा ससे ज्या आईंच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलेला आहात त्या आई आपल्यामधून निघून गेल्या दुःखाचा आघात त्या परिवारावरती कोसळत सांगेल मी तुम्हाला पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी एकदा की जीवनामधली आई निघून गेली का आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही आणि जीवनामधला बाप निघून गेला का बापासारखा विश्वास बापासारखा आधार जगामध्ये मिळत नाही पण सांगेल तुम्हाला ज्या दिवशी स्वतःची आई या जगामधून निघून जाऊ द्या मात्र त्या दिवशी आपल्या आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही शेजारच्या बाईला दुसऱ्या स्त्रीला तुम्ही कितीही आई आई म्हणा आई म्हणून हाक मारा पण एकदा का आई निघून गेली मग त्या दिवशी आई कुणाला म्हणावं आणि आई म्हणून कुणाला हाक मारू प्रश्न पडतो कारण आई म्हणजे साक्षात देवा स्वरूप आहे आई म्हणजे साक्षात प्रेम आहे आई म्हणजे साक्षात मांगल्य आहे सांगेल मी तुम्हाला पण भयंकर आताचं कलियुग आहे आणि आताच्या कलियुगामध्ये कधी कधी आई बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं अशी म्हणणारी मुलं आताच्या काळामध्ये भरपूर आहेत आई बाबा काय केलं तुम्ही आमच्यासाठी बंगला बांधला गाडी घेतली आई बाबा तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय पण मी सांगेल तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या बापाचा तुमच्या आमच्या सगळ्यांवरती एकच मोठा उपकार जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला उपकार हा मोठा झाला उपकार हा मोठा झाला ठेच लागे जरी पायाला ठेच लागे जरी पायाला पाणी तिच्या डोळ्याला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला आपण जन्माला आलो आईनं जन्माला घातलो बापानं आपलं बोट धरलं आपलं पालन पोषण केलं त्या बापाचे आईबापाचे उपकार आपण जन्मामध्ये कधी विसरायचे नाही पण ऐका हल्लीचं कलियुग आहे सांगेल तुम्हाला लक्ष्मीसारखी आपली आई आहे आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन आपलं नसावं भगवंतासारखा आपला बाप आहे त्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं वर्तन नसलं पाहिजे पण कधी कधी आई रडली आणि ज्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मात्र ही शोकांती आहे कारण का आईनं जन्माला घातलं किती उपकार केले तुम्हाला उदाहरण सांगेल मी समजा एखादा मुलगा आहे एखादी आई आहे आई आजारी असते मुलगा म्हणतो आई आई म्हणते बाळा अरे मला दवाखान्यामध्ये जायचंय मला अर्जंट गरज आहे बाळा एक काम कर मला 1000 रुपये दे ना तो मुलगा आपल्या आईला 1000 रुपये देतो पण 2-3 महिने होतात तोच मुलगा आपल्या आईकडे तो आई अगं 3 महिन्यांपूर्वी मी तुला पैसे दिले होते ना आई ते माझे पैसे तू परत देऊन टाक अरे विचार करा जन्म ज्या मुलाला दिला ज्या मुलाला 9 महिने उदरामध्ये वागवलं 9 महिने गर्भामध्ये वागवलं तोच मुलगा आईकडे उसने पैसे मागतो पण एखादी आई कधी म्हटली का बाळा तू माझ्याकडे तू दिलेले पैसे मागतोस पण माझ्या गर्भामध्ये
माझ्या उदरामध्ये मी तुला 9 महिने 9 दिवस वागवलं, याचं भाडं तू मला दे. असं कधी ऐकलंय का? 9 महिन्याचं भाडं माय कोणाला मागते, दिला पोटाचा तू कडा माय जन्माला जागते. नाही मागत परत टाळू भरलेलं तेल, तिच्या डोळ्यातल पाणी बाई कुणी कुणी गनेल. तिच्या घामात भिजला साऱ्या जगाचा दगड, तिच्या विनाग भाकर लागे वातड वातड. आंधळ्याला विचारावं कशी असते रे आई, अनाथाला विचारावं कशी असते रे आई. जो आंधळा मुलगा आहे ना त्याला विचारा आईची किंमत काय, ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत काय. कारण एकदा की आईबाप निघून गेले ना, अशा गावाला ते जातात का पुन्हा परत कधीच आपल्या घरी येत नाही. म्हणतात ना का डोंगराच्या आड सूर्य जातो, डोंगराच्या आड सूर्य जातो पण तो पुन्हा दिसतो. पण मात्यात गेलेली आई कधीच आपल्या घरी येत नाही. सांगेल मी तुम्हाला, आईच आपल्या मुला मुलीवरती फार प्रेम असतं. आईला माहिती आहे माझी मुलगी आज माझ्या घरामध्ये आहे, हीच माझी मुलगी उद्या परक्याच्या घरी निघून जाणार, परघरी निघून जाणार. आईचं मुलीवरती फार प्रेम असतं. पण हळूहळू मुलगी मोठी होते, दिवसा मागून दिवस जातात, महिना मागून महिने जातात, वर्ष मागून वर्षे सरतात आणि छोटीशी मुलगी मोठी होते, उपवर होते, लग्नाचे होते. आईला भीती वाटते, आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण मी माझ्या घरामध्ये आहे, माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे, पण माझी आधाराची काठी म्हणजे माझी मुलगीच आहे. मला कोणीही बोलू दे पण माझी बाजू घेणारी आणि माझ्या बाजूने बोलणारी माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त माझी मुलगीच आहे. पण ज्या दिवशी सांगेल मी तुम्हाला आपल्या मुलीचं लग्न जमताना, मात्र त्या दिवशी 2 व्यक्तींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. सांगेल मी तुम्हाला आई रडते, याच्यामध्ये नवल काय हो. लग्नाचा दिवस उजाडतो, दुपारचे 12 वाजलेले असतात, ब्राह्मण देवता मंगलाष्टक म्हणतात आणि लक्ष्मीसारखी मुलगी बोहल्यावरती उभी दिसते. पण नाही का आपल्या संस्कृतीमध्ये असा रिवाज आहे का ज्या वेळेला मुलीचं लग्न लागतं तेव्हा आई काय करते हो, तुळशीला पाणी घालते. म्हणतात तिनं मुलीचं लग्न बघायचं नसतं, आई तुळशीला पाणी घालते. आईच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं, मनामध्ये भावना दाटतात आणि आई रडते. माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी, आठविता बालपण अश्रू दाटले नयनी. माया पाझरली तिची डोळे पुसती पदरान, टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. मात्र मुलीच्या लग्नामध्ये आई रडते. संध्याकाळची वेळ होते, मुलगी सासरी जाण्याकरता निघते. आजूबाजूच्या 20-25 बायका येतात, मुलीच्या गळ्यामध्ये गळा घालून रडतात. आई सुद्धा रडते. सांगेल आई रडते याच्यामध्ये काय नवलो, आपला बाप सुद्धा रडतो. असं म्हणतात पुरुष मंडळ, बाप रडत नाही असं म्हणतात, बाप रडत नाही. पण सांगेल मी तुम्हाला बाप रडत नाही ना असं कधीच घडत नाही. प्रत्येक बाप आपली मुलगी सासरी जाताना मुलीच्या प्रेमासाठी किती कठोर बाप असू द्या, किती स्वाभिमानी बाप असू द्या, पण मुलीच्या प्रेमासाठी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. आयुष्यभर न रडणारा बाप, किती संकट येऊ दे, अगदी काही येऊ दे, न खसणारा बाप, न रडणारा बाप मुलीला बघतो आणि मुलगी चालली का त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण एक कवीचं गोड वर्णन आहे, बाप साठवी तू अश्रू वाट पाही त्या क्षणांची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आपल्या मुलीच्या प्रेमाकरता बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पहिली वेळ कधी असते, मुलगी सासरी जाते तेव्हा बाप रडतो. दुसरी वेळ कधी येते का,
आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरती आपली मुलगी विधवा झाली का मात्र त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तिसरी वेळ कधी येते ऐका पुरुष मंडळ. 70 वर्षाचा आपला बाप आहे. 70 वर्षाचा आपला बाप आहे. आपला बाप शेतामध्ये नांगर धरण्याकरता गेला. दुपारचा 1 वाजला. आपला बाप न्याहारी करण्याकरता बसला आणि बापाच्या लक्षामध्ये आलं, अरे मी जेवण करतोय पण माझा बैल सुटला आणि माझा बैल दुसऱ्याच्या बांधावरती गेला. लक्षामध्ये घ्या, आपला बाप जेवण करतोय, बापानं बघितलं माझा बैल दुसऱ्याच्या बांधावरती गेला. आपल्या 70 वर्षाच्या बापानं दुसऱ्याच्या बांधावर गेलेल्या 4 पायाच्या मुक्या बैलाला आवाज दिला. आपल्या 70 वर्षाच्या बापाचा आवाज ऐकून दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा मुका बैल पाठीमागे फिरला. पण पोटचं पोरग जर बापाचं ऐकत नसेल ना, मात्र त्या दिवशी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून लक्ष्मीसारखी आपली आई आहे, भगवंतासारखा आपला बाप आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन नसावं. कारण आई साक्षात लक्ष्मी आहे, बाप साक्षात नारायण आहे. आज ह्या आई परिवारामधून निघून गेले. मी मगाशीच म्हटलं, गोड आईंचा चेहरा, सात्विक असा आईंचा चेहरा, पण कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी आईने झुंज दिली. अनेक प्रयत्न त्या ठिकाणी मुलांनी केले, पतीनं अनेक प्रयत्न केले, पण म्हणतात ना, नियतीनं मात्र घाला घातला. झुंज देऊन सुद्धा आई मात्र या ठिकाणी जिंकल्या नाही. आईला जावं लागलं, कारण या नियतीचा तो नियम आहे, काळाचा तो नियम आहे, जो जन्माला आलेला आहे ना. प्रत्येकाला मरावं लागतं, पण म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्याला कळत नाही का ज्याचं अजून जळालेलं नाही. ज्याचा बाप निघून गेला विचारा बापाची किंमत काय, आणि ज्याचं आई निघून गेली विचारा आईची किंमत काय. पण ह्या परिवारामधून एका ममते, एका आईचं प्रेम, माया, वात्सल्य परिवारामधून निघून गेली. नियतीनं घाला घातला, काळाची चाहूल या ठिकाणी आली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार. गोकुळासारखं मात्र घर होतं, पण यशोदाच गोकुळामधून निघून गेली. दुःखाचा आघात त्या परिवारावरती कोसळला. त्यांच्या पश्चात त्यांचे पती आहेत, त्यांच्या पश्चात त्यांचे मूल आहेत. पण सांगेल तुम्हाला, आई निघून गेली किती यातना होतात आणि किती दुःख होतं. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई, मायले कराला. आई 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 म्हणू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई, मायले कराला. आई 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 म्हणू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. आई आमुच्यासाठी कष्ट केले फार, आई आमुच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई, सारा परिवाराला. आई 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 म्हणू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला, म्हणू मी कुणाला. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का, आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का. आई तुझं विना घर सुन सुन
वाटे जगाकडे पाहू नाही रडू मला दाटे पतंगा रे पतंगा जरा थांबशील का आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का. म्हणून हे परमेश्वरा आमची आई आज आमच्या घरामध्ये नाही. आमच्या ह्याच आई साहेबांना सद्गती प्राप्त होण्याकरता मोक्ष प्राप्ती होण्याकरता त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेला आहात. ज्याने 2 तास उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली. ज्यांचं अतिशय मृदुंग क्षेत्रामध्ये एक उच्च असं नाव आहे मृदुंग सम्राट आमचे दिनेश दादा. अतिशय सुंदर दादा आपले मनापासून धन्यवाद. ज्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी गायनाची साथ दिली. ज्यांचं गायन क्षेत्रामध्ये एक उच्च असं नाव आहे. अतिशय सुंदर आवाज गायन सम्राट गान कोकिळा या ठिकाणी आमच्या थोरल्या भगिनी आमच्या मंगलताई गतीर अतिशय सुंदर ताई आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांचा सुंदर गोड आवाज आहे गायन सम्राट गायन कोकिळा या ठिकाणी आमच्या गायत्री ताई अतिशय सुंदर ताई आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. आपल्या संस्थेमधली मुलगी संस्कृती ताई तिचाही गोड आवाज आहे गोड साथ दिली तुझे सुद्धा मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपल्या संस्थेमधल्या मुली ज्या मुलींनी पाठीमागे या ठिकाणी टाळ वाजवायला पावलांची साथ दिली या मुली आपल्या संस्थेमधल्या आहे. माझं गाव आहे कळस सांगवी तालुका आहे संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये आपली मुलींची वारकरी संस्था आहे. जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या गोडसं गायन केलं गोडशी साथ दिली मुलींचे मनापासून धन्यवाद. ज्यांची गोड या ठिकाणी बासरी वादन आपण ऐकलं कारण बासरी वाजवणारे मला वाटतं फक्त इकडे आपल्या भागामध्ये राहुल दादाच आणि अतिशय सुंदर एकदा टाळ्या वाजवा बरं. आतला आवाज आहे आणि आतला आवाज बाहेर काढणं याला फार ताकद लागते फार शक्ती लागते. आमचे राहुल दादा अतिशय सुंदर दादा आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी विनेकरी खरं तर आपल्या प्रभागामध्ये अतिशय नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लाव जगी. बाकी कुठेही नाचा अर्थ नाही देवाला नवल वाटत नाही पण या ठिकाणी नाचा देवाला नवल वाटल्याशिवाय राहत नाही. आमचे किरण महाराज आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी 2 तास कार्यक्रमाचं शूटिंग केलं दादा चॅनल्सचं काय नाव आहे श्रीहरी HD खरं तर या ठिकाणी शूटिंग केलं दादा आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. ज्यांची महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव आहे आणि सिस्टीम क्षेत्रामध्ये ज्यांचं एक उच्च प्रतीचं नाव आहे. खरं तर सिस्टीम क्षेत्रातले बादशाहच म्हणायला काहीच हरकत नाही. आमचे निखिल दादा टाळ्या वाजवा एकदा अतिशय सुंदर निखिल दादा अतिशय गोड आपले सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी माता भगिनी पुरुष वर्ग या ठिकाणी राजकीय सामाजिक शैक्षणिक वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी मान्यवर मंडळी ज्येष्ठ मंडळी आपण कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. तुमचे नावं मी घेत नाही पण तुमचे नावं मला माहीत नाही म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते. या ठिकाणी माझे पती हरिभक्तपरायण गीतेश महाराज कातोरे ते देखील गोड असा मृदुंग वाजवतात. महाराज सिंह आहेत. महाराज आपण या ठिकाणी आलात आपली मनापासून धन्यवाद व्यक्त करते. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी ज्या जाधव आई रेखाताई या परिवारामधून निघून गेल्या ताईंचे पती असतील त्यांची मुलं असतील या मुलांनी अतिशय गोड आणि भव्य सोहळाच म्हणेल मी या ठिकाणी घडून आणला. पुनश्च एकदा संपूर्ण परिवाराचे मनापासून धन्यवाद. आणि झालेली सेवा निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण करू. शेवटचं भजन गायचे दोन्ही हात वर करा सर्वांनी आपल्या आईसाठी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया
अवतार संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंत